वाराणस्याधिकक्षेत्र करवीरपुर महंत भुक्तिमुक्तिप्रदं नृणां वाराणस्य यवाधिकम्. नमस्कार, स्वागत आहे आपल्या सर्वांचं चैत्र यात्रा भाग 2 मध्ये. तर आज आपण ज्योतिबाच्या चैत्र यात्रेविषयी काही विशेष माहिती जाणून घेणार आहोत. तर सर्वप्रथम आपण जाणून घेऊया चैत्र यात्रेचा दिनक्रम कसा असतो. चैत्र यात्रे दिवशी सकाळी 5 वाजता देवांचा अभिषेक होतो. त्या अभिषेकामध्ये तो अभिषेक शासकीय अभिषेक असतो. त्यामध्ये पन्हाळ्याचे जे तहसीलदार असतात त्यांच्या हस्ते हा अभिषेक केला जातो. त्यानंतर देवांची महापूजा बांधली जाते, जी आपण चैत्र यात्रे दिवशी देवांची सिंहासनाधीश्वर अशी महापूजा बघतो. ती देवांची महापूजा बांधली जाते. 8:30 वाजता देवांची अभिषेकाची आरती संपन्न होते. त्यानंतर 12 वाजता देवांची दुसरी आरती होते. त्या आरतीनंतर 12च्या आरतीनंतर सासनकाठ्यांची मिरवणूक चालू होते. ज्या मानाच्या पहिल्या 108 सासनकाठ्या आहेत त्या सासनकाठ्या यमाईकडे प्रस्थान ठेवतात. त्यानंतर 5:30च्या सुमारास देव पालखीत विराजमान होतात. देवांची पालखी ही आता जिथं देवांची बारव आहे त्या बारवेपासून बाहेर पडते. त्या पालखीच्या समोर देवांचा छबिना असतो, ज्यामध्ये उंट, पूर्वीच्या काळी त्या छबिनामध्ये हत्ती व घोडे सुद्धा होते, पण आत्ताच्या काळामध्ये फक्त उंटच असतात. त्यानुसार पालखी यमाई मंदिराकडे मार्गस्थ होते. त्यावेळेला पालखीचा पहिला जो थांबा आहे तो बेटके यांच्या घराच्या समोर होतो. तिथे सुवासिनी देवांचे औक्षण करतात. त्यानंतर लगेचच देव मार्गस्थ होतात. त्यानंतर ज्या वेळेला देव पुन्हा वरती महाद्वाराच्या वरती येतात, तिथे देवांच्या यमाईच्या मंदिराला जायचा जिथून पायऱ्या सुरू होतात तिथे देवांच्या पावतका आहेत, त्या तिथे देवांचा पहिला थांबा होतो. तिथे देव थांबल्यानंतर सर्व खांदेकरांना किंवा मानकरी जे आहेत त्यांना चूळ भरण्यासाठी पाणी दिलं जातं. तिथे देव सूर्यास्तापर्यंत थांबतात, म्हणजे जोपर्यंत अंधार पडत नाही तोपर्यंत देव तिथेच थांबतात. त्यानंतर मशालीच्या प्रकाशात देव यमाईकडे मार्गस्थ होतात. पौर्णिमेच्या चंद्राच्या प्रकाशामध्ये देव पुन्हा यमाई समोर जी सदर आहे तिथे येऊन विराजमान होतात. देव विराजमान झाल्यानंतर देवांची जी कट्यार आहे, जी आपण मागच्या भागात बघितलं की देवांनी जमदाग्नींचा क्रोधांश धारण केला होता, ती म्हणजे देवांची कट्यार. जी कट्यार आहे देवांची ती यमाई मंदिरात नेली जाते. तिथे विधिवत त्या कट्यारीचा अर्थातच जमदाग्नींचा, त्याबरोबर यमाई अर्थातच रेणुका देवी या दोघांचा विवाह सोहळा पार पाडला जातो. इथे एक सांगण्यासारखं असं आहे की ज्योतिबा आणि यमाईचा विवाह सोहळा होत नाही, तर जमदाग्नी रूपी जी देवांची कट्यार आहे आणि त्याचबरोबर जी यमाई ही रेणुका स्वरूप आहे त्या दोघांचा विवाह सोहळा पार पाडला जातो. त्यानंतर देवांची जी कट्यार आहे ती पुन्हा पालखीत विराजमान होते व पालखी पुन्हा मंदिराकडे मार्गस्थ होते. मंदिराकडे मार्गस्थ झाल्यानंतर मंदिरामध्ये ज्या वेळेला पालखी येते त्यावेळेला पुन्हा मंदिर प्रदक्षिणेचा कार्यक्रम पार पडतो. त्यानंतर देव आपल्या बारवेजवळ, जिथं आता कामधेनू गाय आहे, त्या सदरेवरती येऊन विराजमान होतात. त्यानंतर देवांचे जे पारंपरिक सेवेकरी आहेत अर्थातच डवरी, त्यांच्याकडून देवांची गायन सेवा पार पडते व त्यानंतर देव पुन्हा गर्भागारात प्रस्थान ठेवतात. ज्या वेळेला देव गर्भागारात पोहोचतात त्यावेळेला एक गोष्ट महत्वाची आहे की त्यावेळेला देवांचं स्नान हे थंड पाण्याने होतं. तर एरवी मात्र देवांचं स्नान हे उष्णोदकाने होत असतं, पण त्या दिवशी मात्र देवांचं स्नान शीतोदकाने होतं. तर याचं कारण असं की आज जरी आपण चैत्र सोहळा बघितला तर चैत्र सोहळ्यामधली जी गर्दी आहे त्यात छोट्यातला छोटा माणूस जरी बिन काय घेता जरी जायचं म्हटलं तरी पण एवढा घामाघूम होऊन येतो की त्याला थंड पाण्याशिवाय पर्याय नसतो. देव सुद्धा एवढ्या गर्दीतून यमाईकडे प्रस्थान ठेवतात आणि त्यानंतर पुन्हा मंदिरात विराजमान होतात. त्यामुळे देवांना सुद्धा तो श्रम होतो आणि तो श्रम परिहारासाठी म्हणून देवांना थंड पाण्याने स्नान घालले जाते. त्यानंतर देवाची पूजा होते व त्यानंतर चैत्र यात्रेचा सोहळा संपन्न झाला असं समजलं जातं. यामध्ये देवांचे प्रस्थान व आगमनासाठी तोफ निनादली जाते. त्याचबरोबर जर आपण पाहिलं की चैत्र यात्रेच्या आदल्या दिवशी व चैत्र यात्रे दिवशी देवांची शेजारती होत नाही. तर याच्या मागचं कारण असं की चैत्र यात्रेला निघालेला किंवा चैत्र यात्रेसाठी म्हणून जो नागरिक महाराष्ट्रातून किंवा महाराष्ट्राच्या बाहेरमधून जो भक्त निघालेला आहे
त्या त्या भक्ताचे अखंड संरक्षण करण्यासाठी देव त्रिकाळ जागृत असतात, म्हणून देवांची शेजारती होत नाही. तर असा हा चैत्र यात्रेचा सोहळा त्या दिवशी पार पाडला जातो. दक्षिण दिग्विजय सोहळ्यानंतर अर्थातच कोल्हासुरा आदी सर्व दैत्यांचा ज्या वेळेला वध झाला, त्यावेळेला स्वतः करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी अर्थातच आई अंबाबाईने ज्योतिबांचा राज्याभिषेक केला. पण या राज्याभिषेकाच्या सोहळ्याला मात्र यमाईला बोलवणं राहून गेलं. मग त्यासाठी म्हणून देव औंध गावी यमाई देवीची समजूत काढण्यासाठी म्हणून गेले होते. परंतु देवांना बघून यमाई देवीने मात्र दरवाजा बंद करून घेतला. त्यावेळेला देवांना आपल्या पूर्वजन्मात अर्थातच परशुराम अवतारात जे आपण मातेला वचन दिलं होतं की ज्या वेळेला मी पुढील अवतार घेईन त्यावेळेला तुमची आणि आपल्या पित्याची अर्थातच जमदग्नी ऋषींची पुन्हा भेट घडवून देईन, हे वचन आठवलं. त्या वचनाला अनुसरूनच देवांनी चैत्र यात्रेचा सोहळा सुरू केला. त्यावेळी देव ज्योतिबावरून औंध गावी अर्थातच हा कोल्हापुरातून सातारा जिल्ह्यातील औंध गावीपर्यंत देव पालखीत विराजमान होऊन ज्योतिबा चैत्र यात्रेचा सोहळा पार पाडण्यासाठी जात होते. मात्र यमाई देवी अर्थातच देवीने सांगितलं की देवा आता तुम्हाला औंध गावी यायची गरज नाही, तर मीच तुमच्या डोंगरावरती प्रकट होते, असं वचन देऊन देवी आज आज ज्योतिबा डोंगरावरती जिथं चाफेबन आहे त्या चाफेबनात प्रकट झाली. म्हणूनच देवीला चाफेबनातील यमाई असं देखील म्हणतात. तर आपण आता थोडंसं ज्योतिबाच्या ज्या सासनकाठ्या आहेत त्यांच्याबद्दल जाणून घेऊया. तर सासनकाठी अर्थातच ज्योतिबाचा शासनध्वज म्हणजे उंचच्या उंच बांबूला म्हणजे कळकाचा जो बांबू असतो त्याला वेगवेगळ्या प्रकारचे पताकेंनी सजवलं जातं व खाली खांद्यावर घेण्यासाठी म्हणून एक भाग असतो, त्याच्यावरती देवांची मूर्ती बसवली जाते. याला देवांची सासनकाठी म्हटले जातात. आणि त्याचा तोल सांभाळण्यासाठी चारी बाजूला 4 दोर ठेवलेले असतात. ते सासनकाठी ह्या वेगवेगळ्या गावातून जवळजवळ देवांच्या मानांच्या 108 सासनकाठ्या, त्याचबरोबर आणखी अशा भरपूर ज्यांचा नोंद नाही आहे, ऑफिशियली ज्यांची नोंद नाही आहे, अशा भरपूर अशा सासनकाठ्या ज्योतिबा डोंगरावरती येत असतात. त्यातल्या प्रसिद्ध म्हणजे पहिली जी सासनकाठी आहे, पहिली मानाची सासनकाठी ती म्हणजे निनाम पाडळीची. त्याचबरोबर दुसरी जी निगवे दुमाला म्हणून जे गाव आहे त्यांची ती दुसरी 2 नंबरची मानाची सासनकाठी आहे. त्याचबरोबर असंख्य अशा सासनकाठ्या आहेत ज्यांचा नंबर जरी नसला तरी त्या या सोहळ्यात सामील होत असतात. आता शासनकाठी अर्थात देवाचा शासनध्वज. शासनध्वज म्हणजे भक्तांनी देवासाठी जो देवाचं शासन मान्य केलेलं असतं त्यासाठी म्हणून तो सासनकाठी आपण घेऊन येत असतो. या सासनकाठ्यांची मिरवणूक चैत्र यात्रेच्या दुपारी चालू होते. ज्या मानाच्या नंबराप्रमाणे सासनकाठ्या आहेत त्या नंबराप्रमाणे सासनकाठ्या पहिला यमाई मंदिराकडे प्रस्थान ठेवतात व त्यानंतर ज्या बाकीच्या ज्या छोट्या मोठ्या सासनकाठ्या आहेत त्या देखील यमाई मंदिराकडे प्रस्थान ठेवतात. तर या सिरीजसाठी विशेष सहकार्य केल्याबद्दल मी ज्योतिबा श्रीपूजकांचे आभार मानतो. वाराणस्याधिक क्षेत्र करवीरपुर महंत भुक्तिमुक्तिप्रदं नृणां वाराणस्य यवाधिकम्.